तर ह्या गोष्टी साधारण मुलं सांगतात आपल्याला आणि हेच एक्सपेक्टेड आहे त्यांच्याकडून. जेवढं आपण बंबार्डिंग करू त्यांच्यावर तर तेवढं ते जास्त शिकतील. कारण आपल्या मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती देताना प्रायव्हेट पार्ट्सना निकनेम देतात, तर ते कितपत योग्य आहे? त्या जागी प्रायव्हेट पार्ट्सना रब करणं, चिमटे काढणं किंवा यू हॅव टू से लाऊडली नो, की हे गुन्हेगार लहान मुलांना एखादे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढायला पाहतात. तर लहान मुलांनी अशा प्रलोभनांना बळी पडू नये म्हणून पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी? आपण लहान मुलांना सेल्फ डिफेन्स शिकवू शकतो का? आणि जर शिकवू शकतो तर ते आपण कशा प्रकारे साध्य करू शकतो? आणि त्याचे परिणाम खोलवर होऊ शकतात. म्हणजे या सिच्युएशनमधून जर का आपण त्यांना बाहेर लवकर काढण्याचा प्रयत्न नाही केला तर एखादे मूल अशा घटनेला बळी पडले असेल तर त्याच्या मनावर आणि शरीरावर जबरदस्त आघात होतो. तर त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी काही थेरपीज किंवा ट्रीटमेंट्स आहेत का? आणि तुमच्यात सकारात्मकता कशी निर्माण होईल तर ते ह्या थेरपीतून आपण शिकू शकतो. एखाद्या ट्रॉमातनं एखादी व्यक्ती गेली असेल तर ती खूप अशी बेभान होऊन डान्स करेल की अशा घटनांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या न्यायव्यवस्थेत कोणते कायदे आहेत? हल्लीच घडलेली मन हेलावणारी आणि संतापजनक घटना म्हणजे बदलापूरची, जिथे चिमुरड्यांवरती अत्याचार झाला. अशा या अत्याचारापासून आणि विकृतींपासून आपण आपल्या मुलांचे रक्षण कसे करू शकतो, त्यांना सज्ञान कसे बनवू शकतो, जेणेकरून असे दुर्दैवी प्रसंग त्यांच्यासोबत घडणार नाहीत. अशा या नराधमांना कठोर शिक्षा तर झालीच पाहिजे, पण वैयक्तिक पातळीवरती आपण मुलांना याबद्दल कसे जागरूक करू शकतो हे आज आपण सौ आरती महामुनी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये MA केले असून त्या एक करिअर कन्सल्टंट आहेत, शिवाय सर्टिफाईड पेरेंट कोच देखील आहेत. आणि आज आपण त्यांच्यासोबत गुड टच आणि बॅड टच या विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि जर तुम्हाला सेल्फ डिफेन्स या विषयावरती एक सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सेल्फ डिफेन्स म्हणून टाईप करा. चला तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करू. मॅडम, तुमचे उहापोह या आमच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, बदलापूरमध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्यामुळे मला असा एक प्रश्न पडतो की ह्या विकृत मानसिकता आजकाल इतक्या प्रमाणात का वाढत आहेत? आपण आजकाल बघायला गेलो की आता पूर्वीच्या काळी सुद्धा हे असं विकृत वागणं किंवा अशी ही प्रवृत्ती आपण बघत होतो. पण आजकाल आपल्याला ही विकृती जास्त प्रमाणात का बघायला मिळते तर त्याला खूप सारे कारणं आहेत आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. जर का आपण बारीकपणे विचार केला तर मला अशा गोष्टी महत्त्वाच्या वाटतात की सोशल मीडियाचा प्रभाव. तर आज आपण बघितलं तर सोशल मीडियाचा प्रभाव हा खूप प्रमाणात आहे. बरेच जण सोशल मीडियावर आहे, त्याच्यावरचा जो कॉन्टेंट आहे तर तो एक मला असा वाटतो की तो एक प्रभावी आहे. त्याच्यानंतर मूवीज जर का आपण बघितले तर इंडियन मूवीज असू शकतात किंवा हॉलिवूडचे मूवीज आहेत, वेब सिरीज आपण बघितल्या किंवा गेम्स, वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स आता नवीन आलेल्या आहेत. तर ह्या सगळ्यांमध्ये ज्या प्रकारची हिंसा आणि जी अश्लीलता दाखवली जाते तर त्याचा एक प्रभाव आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर वाढते मानसिक ताणतणाव जर का आपण बघितलं तर खूप सारे ताणतणावाला रोजच्या रोज आपल्याला सामोरं जायला लागतं. मुलांचं बघितलं तर खूप सारी कॉम्पिटिशन वाढली आहे. रॅट रेस म्हणू शकतो आपण त्याला, की जसं मूल प्री केजीत गेलं किंवा जस्ट प्ले ग्रुपला गेलं की तिथूनच पेरेंट्सची मेन म्हणजे मुलांपेक्षा पेरेंट्समध्ये कॉम्पिटिशन वाढली की हे केलंच पाहिजे, हे झालं पाहिजे. तर ओव्हरऑल त्याचा स्ट्रेस मुलांनाही येतो, म्हणजे कॉम्पिटिशन ही वाढलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर फायनान्शियल प्रॉब्लेम्स आपण बघतो की खूप सारे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत. अजून एक कारण म्हणलं तर शिक्षण, म्हणजे आजकाल शिक्षण घेत आहेत मुलं, भरपूर शिक्षण जरी घेतलं तरी त्या प्रमाणात नोकऱ्या नाही आहेत, म्हणजे बेरोजगारी वाढतीये. तर त्याचं एक कुठेतरी टेन्शन येऊन, त्याचा एक स्ट्रेस येऊन मग त्याचं कुठेतरी त्या विकृतीमध्ये रूपांतर होताना दिसतंय. अजून आपण बघितलं तर मूल्यांचा अभाव हे मला एक फार प्रमाणात जाणवतं की जी मूल्य आहेत, म्हणजे आपण व्हॅल्यू एज्युकेशन म्हणतो, तर ते लहानपणापासून मुलांना देणं गरजेचं आहे. तर ते पेरेंट्सची जबाबदारी आहे किंवा मूल शाळेत गेल्यावर शिक्षकांची सुद्धा ती जबाबदारी आहे की जी काही मूल्य आहेत आपली तर ती मुलांकडे पास ऑन करणं गरजेचं आहे. इथं मला असं वाटतं की आता परवाच आपण रक्षाबंधन सेलिब्रेट केलं, तर काय आहे त्याच्या मागचा मेन उद्देश काय आहे की बहीण आपल्या भावाला राखी बनते आणि त्याच्या बदल्यात तिचं एकच म्हणणं असतं की माझं तू रक्षण कर, किंवा भाऊ असं म्हणत असतो की मी तुझं कायम रक्षण करीन. तर मला असं वाटतं की घरातल्या आईची, म्हणजे ज्यांच्या घरात मुलं आहेत तर त्यांच्या आईची आणि बहिणीची ही जबाबदारी आहे की भावाला निक्षून सांगितलं पाहिजे की जशी मी तुझी बहीण आहे,
जसं तू माझं रक्षण करण्याचं प्रॉमिस करतोयस, तसं घराच्या बाहेर पडल्यावर जी कोणी महिला असेल किंवा जी कोणी मुलगी असेल तर ती पण तुझी बहीणच आहे आणि त्याप्रमाणेच तिला सन्मानाने तू वागणूक दे किंवा तू दिली पाहिजेस. तर हे शिक्षण म्हणजे घरातून मिळालं पाहिजे. तर हे फार महत्त्वाचं आहे की सन्मानाने स्त्रियांना किंवा महिलांना वागवलं गेलं पाहिजे. तर हे फार फार महत्त्वाचे. जेव्हा ते घरात आपण बाळकडू पाजू किंवा हे संस्कार आपण घरात करू, तर तेव्हा कुठं ते थोडं थोडं बाहेर गेलं की ती मुलांना सवय होईल की आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे दुसऱ्या महिलांशी किंवा मुलींशी. त्याच्यानंतरचा मुद्दा असा मला वाटतो की आजकाल आपण इंटरनेटवर बघतो की खूप साऱ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. तर माहितीचा म्हणजे व्यवस्थित वापर झाला तर ठीक आहे, पण असं जाणवतं आजकाल की त्या माहितीचा गैरवापरच जास्त होतो. एक्झॅक्टली. तर त्या माहितीचा गैरवापर झाल्यामुळं कुठंतरी विकृती ती वाढत चाललेली आहे. अजून एक कारण म्हणजे रोजच्या ज्या आपल्या बेसिक गरजा आहेत, जसं की आपण अन्न वस्त्र निवारा म्हणते, अगदीच बेसिक आहेत. तर काही जणांच्या त्या बेसिक गरजा सुद्धा पूर्ण होत नाहीयेत. आपण बघतो आता सिग्नलवर वगैरे जे मुलं असतात किंवा जी माणसं असतात तर त्यांचे ते बेसिक नीड्स पण कम्प्लीट होत नाहीत, कुठेतरी कमी पडतात. मग त्याचा त्यांना ताण येतो किंवा मग तणाव येऊन मग त्याच्यातनं विकृती ही वाढत चाललेली आहे. त्याच्यानंतरचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे कौटुंबिक ताणतणाव. आपण बघतोय की कुटुंब व्यवस्था आजकाल कशी बदलत चालली किंवा मोडकळीस येत चालली आहे. पूर्वीचं आपण बघितलं जे बॉन्डिंग होतं, जी अटॅचमेंट होती, ती कुठेतरी आजकाल कमी होत चालली आहे. मे बी त्याला आता बरेच फॅक्टर्स आहेत, पण आणि न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या आहेत, घरात जास्त माणसं नाही आहेत. त्यामुळं ताणतणाव कशामुळं वाढतात, हजबंड वाईफ दोघं जॉब करतात, मुलांकडे लक्ष द्यायला काही नाही, मुलं दुर्लक्षित होत आहेत. तर त्यांना कोण शिकवणार ना? हे मुलांवरचे जे संस्कार आहेत तर त्यांना शिकवायला कोणीतरी हवं आहे, पण माणसंच नाही आहेत आजकाल. दोघं जण जॉबला गेल्यावर मुलांकडे लक्ष कोण देणार? तर ती एक महत्त्वाची बाब मला वाटते. त्याच्यानंतर पेरेंट्समध्ये होणारे वाद, ते सुद्धा आता आजकाल वाढलेले आहेत. ते कुठंतरी काहीतरी क्लॅशेस सारखे होत असतात काही ना काही कारणाने, तर ते मुलांसमोर होत असतात. तर त्याचा एक परिणाम मुलांवर होतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी स्ट्रेस येतो आणि मग त्याचे असे वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे चुकीची संगत. खूप महत्त्वाचं आहे ते की हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. राईट की आपण कुणाच्या संगतीत आहोत किंवा आपलं मूल कुणाच्या संगतीत आहे. संगतीत इन द सेन्स की त्याचे मित्र कोण आहेत, मित्रपरिवार कोण आहे, ते हे घरातल्या लोकांना किंवा घरातल्या म्हणजे पेरेंट्सना मेन माहीत पाहिजे किंवा त्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की आपला मुलगा बाहेर पडला किंवा मुलगी, आपला मुलगा किंवा मुलगी घरात असेपर्यंत ठीक आहे आपल्या डोळ्यासमोर, पण जेव्हा ते घराच्या बाहेर जातात तेव्हा ते कुणाबरोबर आहेत किंवा मग काय करतात, काय खातात, काय पितात, काय त्यांचं चालू आहे बाहेरच्या जगामध्ये गेल्यावर, तर ह्याच्यावर थोडंसं लक्ष असणं किंवा थोडंसं कंट्रोल असणं. कंट्रोल इन द सेन्स की तुम्ही बोलताय, म्हणजे त्याच्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. बरोबर. की तुम्ही संवाद साधला पाहिजे. जर का तो संवाद नसेल तर मग मुलांनाही असं वाटतं की काय माझ्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे, काही नाही आहे, मग ठीक आहे मी जे करेल ते योग्य आहे किंवा ठीक आहे चांगलं म्हणजे व्यवस्थित चाललंय, असं त्यांचं कुठेतरी एक भावना होते आणि मग त्याच्यातून कुठेतरी, कारण त्यांचं कंट्रोलच नाही ना, काय योग्य काय अयोग्य हे त्यांना जर कळलंच नाही तर मग ते तो एक कारण आहे ह्याचं म्हणजे विकृतीचं किंवा जे आजकाल प्रमाण आपण वाढलेलं म्हणतोय ते. आणि अजून एक महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की मानसिकता जी बदलली आहे ती मानसिक मेंटल हेल्थ, थोडक्यात मेंटल हेल्थवर पण परिणाम आजकाल होत चालला आहे आणि पीपल आर नॉट अवेअर. त्यांना माहीतच नाही आहे की मी कुठल्या मेंटल हेल्थ कंडिशन माझी योग्य नाही आहे किंवा काही प्रॉब्लेममधून मी चाललो आहे. तर हे कुठेतरी त्याचा अवेअरनेस नाही आहे किंवा उपेक्षा आपण म्हणतो तर ती कुठेतरी आहे मानसिक आजारांवर. तर त्याच्यावर म्हणजे फिजिकल हेल्थ सगळ्यांना लक्ष आहे किंवा सगळं लगेच कळून चुकतं आपल्याला, पण मेंटली इफ यू आर नॉट फिट ते तुम्हाला कळणार कसं? कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही किंवा मग त्याच्यासाठी थोडंसं लक्ष पाहिजे, ऑब्झर्वेशन पाहिजे घरातल्या पेरेंट्सचं आपल्या मुलांवर की त्याचं बिहेवियर काय आहे, तो वागतोय कसा, बोलतोय कसा किंवा काही चेंज आहे का बिहेवियरमध्ये. तर थोडंसं काही वाटलं तर कन्सल्ट करणं सायकॉलॉजिस्टकडे जाऊन किंवा सायकॅट्रिस्टकडे नेऊन. तर ह्या सगळ्या बाबीत की जेणेकरून पुढं जाऊन काहीतरी त्याच्यातून अपायकारक होण्यापेक्षा किंवा विकृती काहीतरी घडून त्यांच्या हातून काहीतरी चूक घडण्यापेक्षा तर ह्या गोष्टी वेळेत केल्या तर कुठेतरी आळा बसू शकतो. तर ही सगळी कारणं मला अशी वाटतात की आजकाल जी विकृती वाढत चालली आहे समाजात तर ती ही मेन कारणं आहेत. तर ह्याच्यावर आपल्याला नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा माझा मुलगा थोडीच वेडा आहे, त्याला थोडी सायकॅट्रिस्टकडे न्यायची गरज थोडीच आहे,
पण असं नाहीये ना, मेंटल हेल्थ म्हणजे त्यामध्ये पण भरपूर कॅटेगरीज आहेत. राईट. आणि आपण त्या समजायला हव्यात की बाबा आपला मुलगा एखाद्या गोष्टीतून मेंटली इलनेसमधून सफर करतोय, तर त्याला सायकॅट्रिस्टकडे जाऊन व्यवस्थित प्रॉपर ट्रीटमेंट देणंही तितकंच गरजेचं आहे, करेक्ट. असं मला वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस आहे की बाबा मला थोडंसं काहीतरी वेगळं फील होते किंवा मी डिप्रेशनमध्ये आहे किंवा मला अँझायटी होते, तर ह्या गोष्टी मुलांना कळतात. तर माझी एक केस सांगते, एक्झाम्पल. तर माझी जी एक क्लायंट होती, तिला स्वतःला जाणीव होती की मी डिप्रेशनमध्ये आहे, की माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, झोप लागत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी तिला जाणवत होत्या. तर तिने घरात आईला सांगितलं, आईशी शेअर केलं की मला असा त्रास होतोय, तर मला काउन्सिलरकडे जायची गरज वाटतेय. म्हणजे ती स्वतःहून म्हणते. पण आईचं असं ॲटिट्यूड होता की नाही, तुला काय झालंय, अरे बापरे, काही नाही झालं तुला, तू थोडंसं जरा वेळ तुझी चेंज झाली, त्यामुळे झोपेचा प्रॉब्लेम येतोय, किंवा असं काही नसतं डिप्रेशन वगैरे, उगीच काहीतरी मनात आणू नको. तर म्हणजे हे असं आहे की अवेअरनेस नाही. आता जसं बोलणं झालं आपलं की असं काही आहे, मेंटली फिट असणं पण खूप गरजेचं आहे हे अजून, किंवा मेंटली काही प्रॉब्लेम होऊ शकतो, हेच मुळी आपल्याकडं अवेअरनेस कमी आहे. तर तो वाढणं फार गरजेचं आहे, जेणेकरून या पुढच्या गोष्टींना आळा बसू शकतो. खरं. अशा या विकृत लोकांपासून वाचण्यासाठी लहान मुलांना कोणत्या वयात लैंगिक शिक्षण देणे महत्त्वाचे आहे? तर लैंगिक शिक्षण देण्यासाठी मला असं वाटत नाही की कुठलं एज, असं पर्टिक्युलर एज आहे. जेवढं लवकर तुम्ही सुरुवात कराल तेवढं ते मुलांसाठी आणि पेरेंट्ससाठी, म्हणजे दोघांसाठी पण चांगलं आहे. पण साधारण 2.5 वर्षाचं मूल झालं की मुलांना थोडंफार कळायला लागतं आणि मुलं बोलायला पण लागतात साधारण 2.5 वर्षाची. तर मला असं वाटतं की त्या वयापासून 2.5 वर्षाच्या पुढे हळूहळू तुम्ही सुरुवात करू शकता किंवा इंट्रोड्यूस करू शकता इन प्ले वे. कारण हे 2.5 वय म्हणजे खूपच लहान आहे, कारण तसं जास्त काही कळतं वय नाहीये हे. पण जस्ट त्यांना आपल्याला थोडं इंट्रोड्यूस करायचं आहे, त्यामुळे मग आपण प्ले वे मधून किंवा अशा पद्धतीने ही सुरुवात ही झाली पाहिजे. जेवढं तुम्ही लवकर सुरुवात करताल तेवढं हे योग्य आहे. हो मॅडम, मुलांना लैंगिक शिक्षण शाळेमध्ये देणे चांगले की घरी? मुलांना लैंगिक शिक्षण हे घरी आणि शाळेत दोन्हीकडे देणं गरजेचं आहे. बरोबर. घरातून पण मिळालं पाहिजे. जसं म्हटलं की मुलं आता 2.5 वर्षाचं झालं की घरातूनही शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा मुलं, कारण आता प्ले ग्रुपला वगैरे मुलं आपण खूप लहान वयात आजकाल शाळेत मुलांना घालतो, आणि त्यामुळे हे खूप गरजेचं आहे. कारण मूल शाळेत गेल्यावर शाळेत सुद्धा हे शिक्षण देणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. दोन्ही ठिकाणून पाहिजे, कारण जेवढं आपण बंबार्डिंग करू त्यांच्यावर तर तेवढं ते जास्त शिकतील. कारण ही गोष्ट अशी आहे की ती एकदा सांगून उपयोगाची नाही. ती सारखी ती मुलांना जेव्हा कानावर पडेल तेव्हा ते कुठेतरी ट्रेन होतील आणि त्यांच्या ते लक्षात येईल, हा मुद्दा लक्षात येईल की अशा म्हणजे असं माझ्यासोबत काही घडतंय किंवा काही चुकीचं घडतंय. तर हे त्यांना कळण्यासाठी सारखं आपल्याला ते सांगत राहिलं पाहिजे. मग ते घरातून पण आणि शाळेत पण दोन्ही ठिकाणी गरजेचं आहे. हो ना. बऱ्याचदा मॅडम असे होते की पालकांना आपल्या मुलांसोबत ह्या विषयावरती बोलणे अवघड जाते. तर अशा वेळी पालकांनी आपल्या मुलांशी कशा प्रकारे संवाद साधावा? ओके, अगदी बरोबर आहे. कारण आता मी जसं म्हटलं की लहान वयातच आपल्याला सुरुवात करायची आहे, पण हा प्रश्न पडणं अगदी साहजिक आहे की मी कशा पद्धतीने बेसिक, हा तसा सेन्सिटिव्ह विषय आहे, तर मी ह्याची सुरुवात कशी करू. तर मी एक सजेस्ट करेन किंवा ही एक पद्धत मला चांगली वाटते की जसं आपण मुलांना लहान वयातच गुड मॅनर्स शिकवतो किंवा गुड हॅबिट्स शिकवतो, त्यांना सेफ्टी हॅबिट्स किंवा सेफ्टी रूल्स शिकवतो, तर त्याच फ्लोमध्ये तेच त्यांचं म्हणजे ते त्यांना शिकवताच आपण एका मुद्द्यावर यायचं की सेफ्टी काय आहे. तर त्यांना हे अशा पद्धतीने शिकवणं जास्त मला असं वाटतं की सोपं आहे आणि त्यांना कळेल अशा पद्धतीने आहे. तर सेफ्टी काय आहे त्यांना विचारायचं की व्हॉट इज सेफ्टी. तर त्यांना अंदाज असतो, तर ते आपल्याला त्यांच्या पद्धतीने किंवा त्यांच्या कुवतीनुसार उत्तर देतात की सेफ्टी काय आहे. किंवा मग त्याच्यानंतर त्यांना अजून विचार की सेफ्टीच्या अपोजिट काय आहे, तर ते उत्तर देतात डेंजर म्हणून. सेफ्टी आणि डेंजर. ओके, मग सेफ्टी काय आहे की सुरक्षित वाटणं किंवा सुरक्षित असणं. मग ते सांगतात की रोडवरून जाताना आपण पळलं नाही पाहिजे किंवा हात धरून क्रॉस केला पाहिजे किंवा थांबलं पाहिजे, गाड्या बघून आपण क्रॉस. तर ह्या गोष्टी साधारण मुलं सांगतात आपल्याला आणि हेच एक्सपेक्टेड आहे त्यांच्याकडून. कारण आपल्याला हळूहळू त्या मुद्द्याला जायचंय. डायरेक्ट आपण जाऊन असं बोलू शकत नाही किंवा डायरेक्ट आपण त्या पॉइंटला धरून बोलू शकत नाही. तर आपल्याला हे असं हळूहळू त्या मुद्द्याकडे जायचंय. तर मग आपण हे असं सेफ्टी विचारायचं त्यांना काय, मग त्याच्या ऑपोजिट काय डेंजर. मग डेंजर म्हणजे काय आहे, तर मग धोका. ओके, तर मग त्यांना हळूहळू सांगता तुम्ही त्यांना आपल्या बॉडीवर आपण हे करायचं की आपलं बॉडी स्ट्रक्चर हे काय, आपली बॉडी आहे. मग आपल्या बॉडीमध्ये आपले बॉडी पार्ट्स आहेत वेगवेगळे.
आणि मग त्यांना असं सांगायचं की आपल्या बॉडीमध्ये काय डेंजर आहे. तर मग असं करता करता मग त्यांना आपण हे इंट्रोड्यूस हळूहळू करायचं की म्हणजे हा पार्ट आहे, 2 पायांच्या मधला पार्ट आहे किंवा बॅक साईड आहे, तर हे पार्ट आपले डेंजर आहेत. तर मग डेंजर मग जिथं आपण सपोज लाईटचा पोल आहे तर तो डेंजर असतो, त्याला हात लावल्यावर काय होतं, शॉक बसतो, त्यामुळे आपण लांब असतो. किंवा फायर आहे तर फायरच्या जवळ आपण जातो का, हात लावतो का, तर नाही, तिथं लांब राहायचं असतं, तिथं कोणी जवळ जायचं नाही त्याच्या. तसं मग ही आपल्या बॉडीमधले डेंजर पार्ट्स आहेत, तर तिथं अलाउड नाही आहे कुणाला जवळ येणं किंवा कोणी तिथं स्पर्श करणं. तर हे अशा पद्धतीने त्यांना आपण पेरेंट्सनी सांगितलं पाहिजे की मग आणि हे आपले दिस इज आवर बॉडी आणि याची सुरक्षित म्हणजे जी सेफ्टी आहे तर ती आपल्या हातात आहे. त्यामुळे मग अशा ठिकाणी कुणालाच अलाउड नाही आहे जवळ येणं किंवा मग टच करणं. तर मग असं हळूहळू आपण हा टॉपिक इंट्रोड्यूस करू शकतो मुलांना. हो. आणि अजून एक मुद्दा मला असं सांगावंसं वाटतो की आपले जे प्रायव्हेट पार्ट असतात त्याला कोणी म्हणजे आपल्या व्यतिरिक्त इतर कोणी त्याला हात लावू नये असा अधिकार स्वतःला असावा, याची जाणीव आपण ॲज अ पेरेंट म्हणून मुलांना करून देणं खूप गरजेचं आहे. हो हो, खूप गरजेचं. हो, कारण तो राईट्सच मुलांना कळत नसतं, एक तर वय लहान असतं, त्यामुळे या गोष्टी समजत नाहीत. मग एक पालक म्हणून आपली जबाबदारी असते की आपण आपल्या मुलांना त्या गोष्टी समजावून सांगावे. बरोबर. तिथं आपण असंही सांगू शकतो की आपल्या बॉडीची सुरक्षितता ही आपल्या हातात आहे आणि आपले त्याला फक्त तुम्ही स्वतः किंवा तुमचे पॅरेंट्स टच करू शकतात. बरोबर. आणि ते सुद्धा ठराविक वेळेत, की जेव्हा आता बेड म्हणजे अंघोळीचा वेळ असेल किंवा वॉशरूमला जायचं असेल तर त्याच वेळेस फक्त जी जवळची व्यक्ती असेल, आई म्हणा किंवा बाबा म्हणा, तर त्यांना फक्त अलाउड आहे, बाकी कुणालाही अलाउड नाही. तर हे स्पेसिफिकली त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. हो. आता या अशा लैंगिक शिक्षणाची माहिती देत असताना एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुड टच आणि बॅड टच. तर तो गुड टच आणि बॅड टच आम्हाला सविस्तरपणे तुम्ही सांगाल का? हो, नक्कीच. जसं आता म्हटलं की मुलांना असं आपण स्टेप बाय स्टेप या विषयाकडे आपण त्यांना न्यायचं असतं, कारण ते खूपच निरागस असतात. अगदी इनोसंट वय असतं त्यांचं, खेळण्या बागडण्याचं वय असतं. आणि आजकाल आपण बघतो या वयात त्यांना अशा या प्रसंगांना जर सामोरं जावं लागत असेल तर मग खूपच हे दुर्दैवी आहे. त्यामुळे आपल्याला हे जितकं लवकर सुरू करू तितकं चांगलं आहे. तर आपण त्यांना हळूहळू असं सांगू शकतो की आता डॉल घेऊन पण आपण त्यांना एक्सप्लेन करू शकतो किंवा एखादं फिगर घेतली बॉडीची तर तसं एक्सप्लेन करू शकतो. तर त्यांना आपण सगळ्यात पहिल्यांदा आपले जे प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत तर त्यांच्याबद्दल सांगणं फार गरजेचं असतं की हे आहे, हा म्हणजे चेस्टचा जो भाग आहे तो आहे किंवा 2 पायांच्या मधला हा जो भाग आहे किंवा ही जी बॅक साईड आहे तर ह्याला आपण प्रायव्हेट पार्ट्स म्हणतो की तिथे कुणीही टच करणं अलाउड नाहीये. बरोबर. आणि गुड टच आणि बॅड टच हे आपण कसं इंट्रोड्यूस करू शकतो की गुड टच म्हणजे काय, तर ज्या व्यक्तींनी किंवा ज्यांच्याकडून तुम्हाला टच होतो तिथं तुम्हाला सिक्युअर फील व्हायला पाहिजे, कुठेही अनकम्फर्टेबल वाटता नाही पाहिजे किंवा असुरक्षित वाटता कामा नये. जेव्हा कोणी आणि कुठं आहे अलाउड ते, तर इथं गालावर ते टच करू शकतात. आणि बाकी अदर दॅन दॅट किंवा हातावर वगैरे ठीक आहे, पण अदर दॅन दिस जर बाकी कुठे जर का स्पर्श जर केला आणि तर तो तिथं तुम्हाला इनसिक्युअर वाटत असेल किंवा अनकम्फर्टेबल किंवा तुम्हाला असं काहीतरी वेदनादायी वाटलं तर डेफिनेटली तो बॅड टच आहे. तर हे मुलांना सांगणं गरजेचं आहे की जेव्हा कुणी तुम्हाला टच केल्यावर तुम्हाला छान वाटतं, हॅपी वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. आता जेव्हा आई आपल्या मुलाला हग करते तर ते त्यांना छान वाटतं ना, तर मग ते तसं एक्सप्लेन करायचं की स्पर्श. हां, करेक्ट. तर तो जो स्पर्श आहे तर तो तिथं त्यांना छान वाटतं, हॅपी वाटतं, कम्फर्टेबल वाटतं. पण जिथं मुलांना हे सांगणं गरजेचं आहे की जिथं तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही आहे, कुठंतरी अनकम्फर्टेबल वाटतं किंवा नको असं वाटतं किंवा काहीतरी हर्ट होतंय असं जर फिलिंग आलं तर दॅट इज अ बॅड टच. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस जेव्हा तुम्हाला असं वाटेल तेव्हा यू हॅव टू से लाऊडली नो. तर हे सांगणं फार महत्त्वाचं असतं की जर का कोणी त्यांना अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जर स्पर्श करत असेल आणि असं त्यांना अनुभव असं नाही बाहेर येऊ शकतो, तर घरात सुद्धा तसा येऊ शकतो अनुभव. बरोबर. तर हे महत्त्वाचं आहे की असं सांगणं चुकीचं फक्त बाहेरच येईल, तर घरात सुद्धा असं येऊ शकतो अनुभव. घरात, बाहेर, शाळेत, कुठंही प्लेग्राऊंडवर किंवा कुठंही जिथं जाईल, जिथं वावर आहे मुलांचा, तर तिथं कुठंही असा अनुभव त्यांना येऊ शकतो की चुकीच्या पद्धतीने कुणी त्यांना स्पर्श करू शकतं. तर अशा वेळेस तेव्हा त्यांना असं वाटेल की आय एम नॉट कम्फर्टेबल, मला हे आवडत नाहीये, तर त्यावेळेस तुम्ही जोरात नाही म्हणायचं. तर हे पहिलं शिकवणं गरजेचं आहे की जोरात नाही म्हणायचं
आणि तिथून पळायचं, म्हणजे तिथून पळ काढायचं, तिथं थांबायचं नाही. आणि कुणाकडे जायचं पळून, तर जी सेफ व्यक्ती किंवा जी क्लोज व्यक्ती आहे, आता फॉर एक्झाम्पल घरी असतील तर मग पेरेंट्स आहेत, किंवा शाळेत असेल तर टीचर्स आहेत की ज्यांच्याजवळ तुम्हाला सेफ वाटतं, तर तिथे तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगणं, इन्फॉर्म करणं हे फार गरजेचं आहे. की त्यांना असा अनुभव आला आणि ते शांतच बसलेत की आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही ते पेरेंट्सपर्यंत किंवा टीचरपर्यंत, तर आपल्याला कळणार कसं ना. त्यामुळे त्यांना हे कन्व्हे करणं फार गरजेचं आहे की तुम्ही येऊन आम्हाला सांगणं महत्त्वाचं आहे. जर का तुम्हाला असं वाटलं की चुकीच्या पद्धतीने कोणी तुम्हाला हात लावते किंवा स्पर्श करते, तर तुम्ही पेरेंट्सना येऊन ते सांगणं महत्त्वाचं आहे, किंवा टीचरला जाऊन सांगणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं हे अशा पद्धतीने मुलांना आपण प्रशिक्षण देणं किंवा ट्रेन करणं हे फार गरजेचं आहे. हो ना. मुलांना खेळते वेळी म्हणजे त्या जागी प्रायव्हेट पार्ट्सना रब करणं, चिमटे काढणं, किंवा अजाणतेपणे असं दाखवणं की बाबा मी तर टच केलं नाही, पण तो जाता जाता हात घासून जाणं, असे बरेच विचित्र प्रकार घडत असतात. तर ते सुद्धा पालकांनी मुलांना सांगणं गरजेचंच आहे. हो, बरोबर. आणि अजून एक मला सांगायचं की याच्यामध्ये पालकांनी पण थोडी खबरदारी घेतली आहे की मुलांची जी सुरक्षितता आहे, की सपोज त्यांचे कपडे चेंज करायचे आहेत मुलांचे, तर थोडंसं भान राखलं पाहिजे की सगळ्यांसमोर नाही केलं पाहिजे. बाजूला जाऊन जिथं कोणी नाही आहे किंवा अशा ठिकाणी जाऊन त्यांनी चेंज केलं पाहिजे. तर अशा गोष्टी छोट्या छोट्या आहेत ह्या, पण तिथूनच आपण ही सुरुवात केली पाहिजे की किंवा जर मूल नीट बसत नाही तर त्याला नीट बस म्हणून सांगणं, किंवा ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत, तर या थोडं पेरेंट्सनी पण लक्ष देणं किंवा शाळेमध्ये शिक्षकांनी लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. प्रायव्हेट पार्ट्स कव्हर करणं कपड्यांनी, करेक्ट. ह्या आता खरं म्हणजे खूप गरजेच्या गोष्टी झाल्या आहेत. लहान मुलं आहे बाबा, काय होतं असं म्हणून निष्काळजीपणा दाखवला जातो बऱ्याच वेळा. बरोबर. तर तो चुकीचा आहे. करेक्ट. आणि जर हे लहानपणापासूनच जर आपण हे त्यांना सवय लावली तर पुढे जाऊन मग त्याचा चांगलाच परिणाम होईल मुलांवर. जर तुम्ही पब्लिकली असं चेंज केलं तर मग त्यांनाही थोडंसं असुरक्षित वाटेल ना हे, आणि त्यांना त्यावेळेस बोलता येत नाही किंवा व्यक्त होता येत नाही मुलांना, जरी आवडत नसेल तरी पण. त्यामुळे हे अशा गोष्टी टाळणं फार महत्त्वाचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही अशी बाब आहे की मुलाचा जो प्ले टाईम आहे, खेळतोय किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय, तर अशा वेळेस हा विषय काढून उपयोगाचा नाही आहे. हा विषय किंवा या विषयावर तुम्हाला जेव्हा बोलायचं आहे तर तेव्हा कंपल्सरी शांत वातावरण हवंय, तुम्ही दोघं हवेत, आणि प्रॉपर त्या गोष्टीचं संवाद त्या मुलांशी साधला गेला पाहिजे की खेळता खेळता तुम्ही सांगता या गोष्टी, किंवा तो काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय आणि तुम्ही बोलताय या विषयावर, तर त्याचा सिरियसनेस पण राहणार नाही. आणि म्हणजे त्याचा काही जे आपलं इंटेन्शन आहे की त्यांना आपल्याला ह्या गोष्टी शिकवायच्या आहेत, तर ते काही साध्य होणार नाही. त्यामुळे प्रॉपर असं एक वेळ ठरवायची, आणि त्या वेळेस तुम्ही प्रॉपर, तुम्हालाही वेळ पाहिजे, तो पण दुसरी ऍक्टिव्हिटीमध्ये बिझी नकोय, आणि अशा वेळेस समोरासमोर बसून सांगणं हे केव्हाही चांगलं आहे, आणि तोच इफेक्ट जास्त होणार आहे मुलांवर. खरं आहे. खूपशा केसेसमध्ये असे पाहण्यात आले आहे की हे गुन्हेगार लहान मुलांना एखादे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढायला पाहतात. तर लहान मुलांनी अशा प्रलोभनांना बळी पडू नये म्हणून पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी? जसं आता आपण बोललो मगाशी की सगळ्यात पहिल्यांदा क्लिअर इन्स्ट्रक्शन या पालकांनी देणं गरजेचं आहे की आपल्या ज्या फॅमिली मेंबर्स आहेत तर त्यांच्या व्यतिरिक्त कोणी जर स्ट्रेंजर असेल तर त्यांच्याशी पहिली गोष्ट बोलायचंच नाही, कुठल्याच प्रकारचं कम्युनिकेशन नाही करायचं. आणि कम्युनिकेशनच नाही म्हटल्यावर त्यांनी जे काही ऑफर करतील, काही असू दे, एखादं टॉय असेल किंवा चॉकलेट असेल किंवा एखादी वस्तू असेल त्यांना आवडणारी, व्हॉट एव्हर, तर जे काही ते ऑफर करतील तर त्याला स्ट्रिक्टली नो म्हणायचं, की अजिबात ती ॲक्सेप्ट करायची नाही आणि बोलायचं पण नाही. तर हे स्ट्रिक्टली सांगणं फार गरजेचं आहे. बरोबर. कारण त्याचे त्यांना डिसएडव्हान्टेज पण आपण सांगणं गरजेचं आहे की ती व्यक्ती स्ट्रेंजर आहे, तर त्याच्याकडून आपल्याला काही धोका होऊ शकतो, काही कुठल्याही प्रकारचा, कारण त्याचं इंटेन्शन पण कदाचित चांगलं नसेल. बरोबर. त्याच्याकडून आपल्याला माहीत नाही आहे तो माणूस कसा आहे, तो पूर्ण स्ट्रेंजर आहे. त्यामुळं अशा व्यक्तीशी बोलायचं नाही, किंवा जर का त्यांनी काही दिलं, द्यायचा प्रयत्न केला तर ते घ्यायचं सुद्धा नाही, कारण ते कदाचित आपल्यासाठी डेंजर पण असू शकतं. हो ना. कारण सेफ्टी आणि डेंजरची आपण कॉन्सेप्ट त्यांना ऑलरेडी तिथूनच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्याच कंटिन्युएशनमध्ये हा पॉईंट त्यांना आपण सांगू शकतो की आपण सेफ्टी डेंजर शिकलोय, तर डेंजरमुळं आपण बघतो की डेंजर गोष्टींपासून आपल्याला सावध राहावं लागतं. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. तसंच हे स्ट्रेंजर्स म्हणजे डेंजरच आहेत, तर असू शकतात, आणि आहेत असं नाही पण असू शकतात ना. त्यामुळं वी हॅव टू टेक केअर ऑफ आवर सेल्फ, आणि आपण त्यांच्याशी बोलायचं नाही, त्यांनी काही दिलं तर काही ॲक्सेप्ट पण करायचं नाही. तर हे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन ह्या पेरेंट्सनी देणं गरजेचं आहे. करेक्ट. बऱ्याचदा पालक ऑकवर्डनेसमुळे आपल्या मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती देताना प्रायव्हेट पार्ट्सना निकनेम देतात, तर ते कितपत योग्य आहे?
जसं मी आता म्हटलं की तुमची कम्फर्ट लेवल किती आहे हं. आणि कशी आहे आणि कोणाबरोबर आहे, तर त्या प्रमाणात असं मला वाटतं की प्रत्येक पेरेंट्सनी हे आता त्यांचा पर्सनल ही गोष्ट आहे. जर का ते कम्फर्टेबल वाटत असेल त्यांना, तर बरोबर. त्या पद्धतीने त्यांना शिकवणं किंवा त्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधणं हे योग्यच आहे. पण अजून एक महत्त्वाचं म्हणजे की जरी तुम्ही काही कोड वर्ड ठेवला, पण तो जेव्हा तुम्ही घरात एकटे आहात, घरातल्या घरात आहात, तर तेव्हा यू कॅन यूज दॅट वर्ड, बट नॉट इन पब्लिकमध्ये यूज करून चालणार नाही. तर घरातल्या घरात तो चालेल यूज अच्छा. केला तर. जसजसे मुलांचे वय वाढते तसतसे त्यांच्यामध्ये शारीरिक बदल होत जातात. शिवाय त्यांचा इंटरनेट आणि सोशल मीडियाचा एक्सपोजर देखील वाढत जातो. त्यामुळे त्यांना बरेचसे सेक्स रिलेटेड किंवा प्रायव्हेट पार्ट्स रिलेटेड प्रश्न पडतात आणि ते घेऊन जेव्हा ते पालकांकडे जातात तेव्हा पालकांनी या प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ न करता त्यांच्याशी कशाप्रकारे संवाद करायला हवा. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आजकाल सोशल मीडिया आणि इंटरनेटवर खूप सारी माहिती आहे. जसं आपण मगाशी बोललो की भरपूर प्रमाणात माहिती आहे आणि यूट्यूबला जरी तुम्ही गेलात तरी खूप सारं कंटेंट आहे. हो. म्हणजे कधी कधी ते मुलांसाठी योग्य पण नसतं. तर अशा बरोबर. गोष्टींना किंवा अशा कंटेंटला त्यांचं एक्सपोजर होतं आणि मग त्यांना मनात प्रश्न पडतात की हे काय आहे, किंवा मग त्याच्याबद्दल क्युरिओसिटी निर्माण होते की हे काय, किंवा अजून अजून त्याच्याबद्दल त्याला माहिती घ्यायची उत्सुकता निर्माण होते. तर मग त्यांना असं वाटतं की आता ह्याच्याबद्दल अजून माहिती कुठे मिळेल. मग ते अजून इंटरनेटचा वापर त्यांचा वाढवतात किंवा मग फ्रेंड्स बरोबर डिस्कस करतात अशा गोष्टी. पण त्यांना पेरेंट्सशी बोलायला कुठेतरी मनात भीती वाटते. का तर मग त्यांच्यामध्ये संवाद नसतो म्हणून. तर मला असं म्हणायचं की पेरेंट्स आणि चाइल्ड तर यांच्यामधलं जे नातं आहे किंवा यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे, तर ते फार फार महत्त्वाचं आहे की एक विश्वासाचं नातं निर्माण होणं फार महत्त्वाचं आहे. कारण अशा गोष्टींवर डिस्कस करणं हे खूप महत्त्वाचं पण आहे. पण तिथं भीती पण नाही वाटली पाहिजे मुलांना, बरोबर. की आपल्याच पॅरेंट्स बरोबर डिस्कस करायला भीती नाही वाटली पाहिजे. त्यामुळे त्या पद्धतीचं नातं जर का निर्माण झालं विश्वासाचं, तर त्यांना या बाबतीत जर का काही शंका असेल, डाऊट असेल, तर ते आपल्या पेरेंट्सना विचारू शकतात आणि पेरेंट्सनी सुद्धा त्यांचं वय लक्षात घेऊन त्या गोष्टींची तशा प्रकारे त्यांना व्यवस्थित त्यांचं शंका निरसन हे केलं पाहिजे वयानुसार. ज्या पद्धतीचं वय आहे तर त्या पद्धतीने त्यांचं एक्सप्लेनेशन पण डेफिनेटली बदलणार. हो ना. अगदीच लहान मुलं असेल तर त्याला एवढं डिटेलमध्ये सांगून पण उपयोग होत नाही. त्यामुळे जसं वय वाढेल किंवा ज्या वयोगटातलं आपलं मूल आहे तर त्या वयोगटाला जी माहिती देणं योग्य आहे, तर तशा पद्धतीची माहिती पेरेंट्सनी त्यांना सांगणं हे महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी संवाद हा खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. म्हणजे जसजसं वय वाढत जाईल त्याप्रमाणे पालकाचा आपल्या मुलासोबतचा संवाद देखील बदलत जायला हवा. म्हणजे अगदी. थोडं त्यामध्ये ॲडिशनल गोष्टी सांगणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. हो, डेफिनेटली. हो ना. अगदीच. एखादे मूल अशा घटनेला बळी पडले असेल तर त्याच्या मनावर आणि शरीरावर जबरदस्त आघात होतो. तर त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी काही थेरपीज किंवा ट्रीटमेंट्स आहेत का? हो, नक्कीच आहेत. जेव्हा एखाद्या मुलावर असा प्रसंग येतो किंवा एखाद्या महिलेवर असा प्रसंग येतो, तर डेफिनेटली त्याच्यासाठी काही पद्धती आहेत, काही उपचार पद्धती आहेत किंवा काउन्सिलिंग आहे, तर या थेरपीज आहेत. तर ह्या गोष्टी करणं फार महत्त्वाचं असतं की कारण जेव्हा अशा एखाद्या प्रसंगातून सामोरं जावं लागतं एखाद्या मुलाला किंवा महिलेला, जसं आता आपण म्हटलं तसं, तर त्यांच्यावर तो शारीरिक, मानसिक आणि भावनिक असा सगळ्या पद्धतीचा आघात होत असतो. बरोबर. त्यामुळं ह्या सगळ्या आघातामधून त्यांना बाहेर काढणं हे फार महत्त्वाचं असतं. कारण या पद्धतीचा आघात जेव्हा होतो तेव्हा डेफिनेटली तुम्ही एखाद्या मनोविकाराचा सामना सुद्धा तुम्हाला करावा लागतो. कारण अशा प्रसंगातून जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही म्हणजे ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते, अँझायटीची बळी होऊ शकते किंवा PTSD होऊ शकतो. तर पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो, किंवा मग ट्रॉमामध्ये जाते. तर ह्या सगळ्या गोष्टी होणं अगदी स्वाभाविक आहे आणि त्याच्यातून आणि त्याचे परिणाम खोलवर होऊ शकतात. म्हणजे या सिच्युएशनमधून जर का आपण त्यांना बाहेर लवकर काढण्याचा प्रयत्न नाही केला तर त्यांचा कुठेतरी सेल्फ इस्टीम म्हणजे आत्मसन्मान जो असतो तो दुखावला गेलेला असतो. स्वतःवर सेल्फ डाऊट घ्यायला सुरुवात होते आणि त्याच्यातून मग आत्महत्येचं पण प्रमाण वाढतं. त्यामुळं मग हे सगळे दूरगामी असे परिणाम आहेत. तर त्याच्यामुळं आपल्याला त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भावनिक आधार देणं ही फार फार महत्त्वाची बाब आहे. या अशा जे आपण पीडित म्हणतो, तर त्यांच्यासाठी भावनिक आधार हा सगळ्यात पहिल्यांदा घरातून मिळाला पाहिजे, कुटुंबाकडून त्यांना भावनिक आधार मिळाला पाहिजे.
त्याच्यानंतर काउन्सिलिंग त्यांचं जर का झालं तर म्हणजे योग्य पद्धतीने आणि योग्य तज्ज्ञ व्यक्तीकडून काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही सायकॉलॉजिस्टकडं रेफर करू शकता किंवा सायकॉलॉजिस्टकडे घेऊन जाऊ शकता किंवा सायकॅट्रिस्टकडे. तर ही एक गोष्ट आहे की कन्सल्टिंग फार महत्त्वाचं आहे अशा घटनांनंतर. त्याच्यानंतर काही सपोर्ट ग्रुप आहेत किंवा पियर सपोर्ट आहे. तर सपोर्ट ग्रुप म्हणजे काय की तुमच्याप्रमाणेच म्हणजे जी पीडित व्यक्ती आहे तर त्याच्यासारखेच अजून पण काही पीडितग्रस्त असतात. तर त्यांच्याबरोबर त्यांचं कम्युनिकेशन ते ग्रुप्स करून देतात किंवा ते कम्युनिकेट होतात किंवा त्यांच्याशी संवाद साधायची त्यांना संधी मिळते. आणि त्यांच्या मनात जी एकटेपणाची भावना निर्माण झालेली असते, साहजिक आहे एवढ्या मोठ्या आणि अशा दुर्दैवी प्रसंगाला जर एखाद्याला सामोरं जावं लागलं तर कुठेतरी अशी भीती निर्माण होते किंवा एकटेपणाची भावना निर्माण होते. तर ह्या सपोर्ट्स ग्रुपमधून ह्या अशा बाकीच्या लोकांबरोबर की जे लोक किंवा जे पीडित आहेत ते सेम प्रसंगांना तोंड दिलं आहे किंबहुना त्याच्याहून जास्त असेल, तर मग अशा लोकांबरोबर संवाद साधायची संधी त्यांना मिळते. आणि मग त्यांच्याशी संवाद साधून थोडासा जो ताण आहे त्यांच्यावरचा तो थोडासा कमी व्हायला मदत होते, कारण त्यांना तो भावनिक आधार मिळतो. एकमेकांशी संवाद साधून तो एक प्रकारचा भावनिक आधार त्यांना मिळतो आणि ते फार गरजेचं असतं. सपोर्ट ग्रुप्स जे आहेत, वेगवेगळे सपोर्ट ग्रुप्स आहेत किंवा पियर ग्रुप आहेत, जसं की मी टूची चळवळ आपण बघितली होती किंवा आशा आणि चेतना, तर या प्रकारच्या संस्था अशा पद्धतीचं जागरूकता निर्माण करण्यासाठी ज्या कार्यरत आहेत, तर त्या आपल्याला खूप सारी मदत करू शकतात अशा केसेसमध्ये की जे बाकीचे जे पीडित आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो आणि जे एकटेपणाची जी भावना निर्माण होते आपल्या मनात तर ती कुठेतरी कमी होण्यासाठी मदत होते. आणि जो ताणतणाव किंवा जो आलेला असतो किंवा साहजिक आहे अशा ह्याच्यातून गेल्यावर कुठंतरी तुम्ही डिस्टर्ब होता इमोशनली, तर तिथे थोडासा इमोशनल सपोर्ट तुम्हाला अशा संस्थांद्वारे मिळू शकतो. आणि अजून काही थेरपीज सुद्धा आहेत की ज्या यातनं म्हणजे ह्याच्यासाठी हेल्प करू शकतात. जसं की ट्रॉमा फोकस्ड CBT आपण म्हणतो, म्हणजेच कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी आहे. तर याच्यामध्ये तुमचं जे निगेटिव्ह थिंकिंग असतं तर ते चेंज करण्यासाठी ही थेरपी उपयोगाला येते. आणि तुमच्यावर जो मानसिक आघात झालेला आहे तर त्याचा सामना तुम्हाला करण्यासाठी ही थेरपी उपयोगाला येते. आणि तुमच्यात सकारात्मकता कशी निर्माण होईल तर ते ह्या थेरपीतून आपण शिकू शकतो की कसं पॉझिटिव्ह, कारण सगळी निगेटिव्हिटी असते तर त्याच्यातून पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करायचं किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कसा ठेवायचा, तर ह्याच्यासाठी ही थेरपी आपल्याला उपयोगाला येते. आणि अजून एक म्हणजे की तुमचा जो तुमच्या ज्या मानसिक आघात झालेला असतो त्याच्या ज्या आठवणी असतात किंवा तो जो एक ट्रॉमा असतो किंवा तर त्या म्हणजे भीती असते तर त्याला एक्सपोज करते ही थेरपी आणि मग त्याच्यातून तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे नेण्यासाठी मदत करते. तर म्हणजे खूप खूप चांगली थेरपी आणि उपयोगी ही थेरपी आहे. त्याच्यानंतर आर्ट अँड एक्सप्रेसिव्ह थेरपी पण आपण ह्याच्यासाठी यूज करू शकतो की जसं आता तुम्ही ह्याच्यातून अशा प्रसंगातून तुम्ही जाताय तर ते एक्सप्रेस कसं करणार, तर एक्सप्रेस तुम्ही कुठल्या पण आर्टमधून किंवा कला, संगीत, नृत्य, तर ह्याच्यातून ते एक्सप्रेस करू शकतात त्यांचे अनुभव किंवा आठवणी. तर ह्याच्यातून ते एक्सप्रेस करून मग कुठेतरी स्ट्रेस रिलीफसाठी त्यांना ही थेरपी म्हणजे एक्सप्रेसिव्ह आहे ना, म्हणजे त्यांचं जे काही दुःख असेल किंवा जे काही आठवणी असतील तर त्या ह्या कलेमधून किंवा नृत्यातून तर त्याच्यातून त्या एक्सप्रेस होतात. सपोज आता एखाद्या ट्रॉमातनं एखादी व्यक्ती गेली असेल तर ती खूप अशी बेभान होऊन डान्स करेल की किंवा तिचा अनुभव ज्या काही यातना किंवा वेदना होत असेल तर त्या डान्समधून ते व्यक्त होणार. म्हणजे एक प्रकारे आपण ते बाहेर काढतो. एक्झॅक्टली. तर कुठेतरी ते मदत होतं की त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी या थेरपीज उपयोगाला येतात. तर DBT नावाची पण एक थेरपी आहे. त्याच्यानंतर माइंडफुलनेस आहे. तर माइंडफुलनेसनी सुद्धा आपण प्रेझेंटमध्ये कसं राहायचं जास्त वेळ, कारण झालेली घटना ही पास्टमध्ये होऊन गेलेली असते ती त्यांच्याबरोबर, पण तरी पण त्यात अडकलेलं असते ती व्यक्ती, कारण तो एक आघात असतो ना. तर त्याच्यातून पटकन बाहेर येण्यासाठी तुम्ही प्रेझेंटमध्ये कसं राहायचं, तर ह्या माइंडफुलनेसनी उपयोगाला येतो की माइंडफुलनेसचे टेक्निक वापरून की प्रेझेंटमध्ये तुम्ही कसं राहून तो जो आघात आहे तर त्याच्यामधून बाहेर हळूहळू कसं पडायचं, तर त्याच्यातून माइंडफुलनेसमधून त्यांना बाहेर पडण्यासाठी हे उपयोगाला पडतं. आणि अजून डेफिनेटली आपण सर्वांनाच माहिती आहे की मेडिटेशन आहे किंवा योगा आहे, एक्सरसाइज आहे, तर ह्या पण एक प्रकारच्या थेरपीजच आहेत. तर यासुद्धा त्यांच्यावर आपण अप्लाय करून त्यांना त्या स्ट्रेसमधून किंवा त्या तणावातून आपण बाहेर आणण्यासाठी मदत करू शकतो डेफिनेटली. तर हे सगळं खूप खूप उपयोगी पडतात या थेरपीज. नक्कीच. आपण लहान मुलांना सेल्फ डिफेन्स शिकवू शकतो का, आणि जर शिकवू शकतो तर ते आपण कशा प्रकारे साध्य करू शकतो?
डेफिनेटली ही तर आता काळाची गरज झाली हं. असं आपण म्हणू शकतो. सेल्फ डिफेन्स हा मुलांना शिकवणं फार गरजेचं आहे. तर साधारण मूल हे फर्स्ट स्टँडर्डला गेलं तेव्हापासूनच आपण त्यांना सेल्फ डिफेन्स म्हणजेच कराटे किंवा तो तायक्वांदो हा जो एक प्रकार आहे, तर अशा पद्धतीचं त्यांना ट्रेनिंग द्यायला आपण सुरुवात करू शकतो. तर हा एक सेल्फ डिफेन्सचाच प्रकार आहे. मोठे झाल्यावर आपण जे स्प्रे आहेत किंवा आपण आता म्हणतो की चिली पावडर किंवा हे, तर ह्या गोष्टी आपल्या सेल्फ डिफेन्ससाठी जवळ बाळगणं तर हे गरजेचं आहे. पण ह्या गोष्टी लहान मुलांकडे आपण नाही देऊ शकत, हो कारण ना. त्यांचं वय लक्षात घेता हे त्यांच्यासाठी पण रिस्की आहेत या गोष्टी. हो. तर अशा गोष्टींचा वापर न करता त्यांना आपण जसं आता आपण मगाशी बोललो की एक तर नो म्हणण्याची त्यांना सवय ही लागली पाहिजे. त्याच्यानंतर काही आपण कोड लँग्वेज जी ठेवली आहे स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, की रेड फ्लॅग किंवा टाईम आऊट, तर असे शब्द वापरून त्यांनी आपल्याला अलर्ट करायचं पेरेंट्सना, किंवा ती धोक्याची सूचना आहे तर त्या पद्धतीने ते कन्वे करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण लहान मुलांना सेल्फ डिफेन्स हा शिकवू शकतो. आणि साधारण मूल एक 15 वर्षाच्या पुढे वगैरे गेलं किंवा 18 वर्षाच्या पुढं आपण मोस्टली म्हणू शकतो ह्या गोष्टी, तर तेव्हा आपण ह्या स्प्रे वगैरे हे असं डेफिनेटली वापरू शकतो. पण त्याच्या आत आपल्याला ह्या गोष्टींचा वापर करता म्हणजे टाळावा. मोस्टली करता येणं अशक्य आहे असं नाही, पण ते त्यांच्यासाठी रिस्की ठरेल थोडं. तर आपण ह्या गोष्टींचं जास्त त्यांना बंबार्डिंग केलं पाहिजे, की नो म्हणणं शिकलं पाहिजे मुलांनी. तिथून पळून जाणं किंवा आपल्या पेरेंट्सकडे जाणं किंवा जिथं सेफ वाटतेय, जी व्यक्ती सेफ आहे, तर त्यांच्यापाशी जाऊन त्यांना ते सांगणं, व्यक्त होणं. कारण त्यांच्याबरोबर असं जर चुकीचा स्पर्श झाला तर गप्पा बसून उपयोग नाहीये. तर ते बोलणं अशा वेळेस ते फार महत्वाचं आहे. तर हे सेल्फ डिफेन्समध्येच आपण कन्सिडर करू शकतो. तर ह्या गोष्टीचं ट्रेनिंग लहानपणापासूनच मुलांना हे सारखं 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 शिकवणं आणि त्यांच्यावर ते सतत सतत त्यांना त्याचं काय म्हणतात त्याला, की तेच तेच रिपीट करणं फार गरजेचं आहे. कारण एकदा दोनदा सांगून ह्या गोष्टी उपयोगाच्या नाही आहेत. जोपर्यंत त्यांच्या लक्षात राहणार नाहीये कायमस्वरूपी, तोपर्यंत हे सांगणं आणि आपलं रिपीट करणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. खरं आहे. एखादी अनैसर्गिक किंवा चुकीची गोष्ट मुलांसोबत घडत असेल तर ती निसंकोचपणे आपल्या पालकांना त्यांनी एकतर सांगितली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालकांचं आपल्या मुलाशी मोकळेपणाचं नातं असणं तितकंच गरजेचं आहे, अगदी जेणेकरून बरोबर. ते पाल्य आपल्या पालकांना निसंकोचपणे ह्या सर्व गोष्टी सांगू शकेल. नक्कीच. अशा घटनांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या न्यायव्यवस्थेत कोणते कायदे आहेत का? हो, आपल्या न्यायव्यवस्थेत हे जे बालशोषण आहे तर याच्या विरोधात कायदे नक्कीच आहेत. तर पॉक्सो हा एक कायदा आहे, की हे जे लैंगिक शोषण विरोधात हा कायदा काम करतो. त्याच्यानंतर बलात्कार विरोधी कायदा आहे, त्याच्यानंतर दुष्कर्म विरोधी कायदा आहे, त्याच्यानंतर अजून एक म्हणजे अत्याचार विरोधी कायदा आहे. तर हे 2-4 कायदे मी आता सांगितले, पण असे अजून बरेच कायदे आपल्या न्यायव्यवस्थेत इन्क्लुडेड आहेत, की या विरोधात ते पीडितांना न्याय देण्यासाठी कार्यरत आहेत. इतक्या नाजूक आणि महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आणि आपण पण मला या चॅनलवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप थँक्यू.